नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. आसियान या दक्षिण पूर्व आखातातील 10 देशांच्या संघटनेच्या भारतातील राजदूत तसेच वाणिज्य दूतांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्व आशिया देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. आसियान या दक्षिण पूर्व आखातातील 10 देशांच्या संघटनेच्या भारतातील राजदूतांनी आणि वाणिज्य दूतांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्व आशिया देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रुनेई, जेरुसलेम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम देशांचे राजदूत तसेच वाणिज्य दूत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्व राजदूतांनी राजभवनात ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. बैठकीचे आयोजन उद्योग विभाग तसेच MIDCच्या पुढाकाराने करण्यात आले होते. राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिल्या. राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत्या वर्षात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण तथा विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी प्रशासनाला दिल्या. नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर दिलीप म्हैसकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर नवीन मान्यता मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी भूखंड सर्व ठिकाणी उपलब्ध झाले असून बांधकाम प्रक्रिया सुरू करण्याच्या संबंधितांना सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. तसेच ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. त्याचबरोबर पदनिर्मिती, पदभरती, लेखाशीर्षकासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावेत असेही निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. कुरुंदवाडमधील शेतकऱ्याचा सुडापोटी खून, 9 जणांना बेड्या, सांगली जिल्ह्यातील 3घांचा समावेश. शेतकरी सुनील भीमराव चव्हाण याच्या खून प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी CCTV फुटेजच्या मदतीने अवघ्या 8 तासात मुख्य आरोपीसह 10 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. कुरुंदवाडमधील शेतकऱ्याचा सुडापोटी खून करण्यात आलाय. 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. सांगली जिल्ह्यातील 3घांचा यामध्ये समावेश आहे. शेतकरी सुनील भीमराव चव्हाण याच्या खून प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी CCTV फुटेजच्या मदतीने अवघ्या 8 तासात मुख्य आरोपीसह एकूण 10 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. राहुल किरण भंबिरे राहणार कुरुंदवाड हा मुख्य आरोपी असून विटा जिल्हा सांगली येथील 6, इचलकरंजी येथील 1 आरोपी यामध्ये सहभागी आहे. एक अल्पवयीन असून 3 जण हद्दपारीत समावेश असलेले गुन्हेगार आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी राहुल भंबिरे, पवन नागेश कित्तुरे राहणार परीट गल्ली कुरुंदवाड, सागर अरविंद पवार, अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबल, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, सोहम माणिक ठोकळे, त्याचबरोबर शहाजन अल्लाबक्ष पठाण राहणार इचलकरंजी या सगळ्यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये प्रति टन व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पदयात्रेस मंगळवारी शिरोळ येथून प्रारंभ झाला. ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये प्रति टन आणि राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पदयात्रेस मंगळवारी शिरोळमधून प्रारंभ झाला. स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दत्त साखर कारखान्यास मागण्यांचे निवेदन देऊन पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. शिरोळ ते दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी 8:30 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली.
ढोल हलगीच्या निनादात आणि घोषणाबाजी देत ही यात्रा पुढे सुरू राहिली. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागतही करण्यात आले. महिलांनी औक्षणही केले. शिरोळ नगरपालिकेसमोर नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजू शेट्टी यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर शिवाजी तख्तापासून ही यात्रा शिर्टी फाटा येथे आल्यानंतर जेसीबीतून फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. कारखानदारांकडून घामाचे दाम वसूल करूया, आता माघार नाही, असे फलक लक्षवेधी ठरत होते. महापालिकेच्या रोजंदारी तसेच कायम कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात असल्याची कायदेशीर नोटीस कर्मचारी संघाने सोमवारी प्रशासकांना दिली. कर्मचारी संघाची कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांना नोटीस गेली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय. महानगरपालिकेच्या रोजंदारी तसेच कायम कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात असल्याची कायदेशीर नोटीस कर्मचारी संघाने सोमवारी प्रशासकांना दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करत असूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचं कर्मचारी संघानं हे पाऊल उचललंय. महानगरपालिकेत काम करणारे चतुश्रेणीतील 84 कायम कर्मचारी वर्ग 3 साठीच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे, परंतु अंतिम मान्यता राहिली आहे. येत्या दिवाळीपूर्वी या पदोन्नती द्याव्यात अशी मागणी या कर्मचारी संघाची आहे. दिवाळी सणासाठी कायम कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये बोनस देण्याची मागणी ही संघाने केली आहे. वर्ग 4 मध्ये मुकादम कम क्लार्क यांना पदोन्नती देताना पदोन्नती समितीच्या मान्यतेची गरज नसताना या पदोन्नती रोखण्यात आलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे कसुरी तसेच गैरहजेरीबाबतचे अहवाल मागून पदोन्नती द्यावी. आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत. 2005 नंतर जे कर्मचारी कायम झाले आहेत त्यांचे कायद्यानुसार नॅशनल पेन्शन स्कीम खाती सुरू करून त्यावर फंडाची रक्कम फरकासह भरण्यात यावी. रोजंदारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर कायम नेमणुका द्याव्यात. महागाई भत्त्याच्या फरकाची 4% रक्कम 6 महिन्यात दिली नाही, ती तात्काळ द्यावी अशा मागण्या या नोटीसमध्ये करण्यात आल्यात. भोगेश आहे पश्चिमेस, वटेश आहे वायव्येस, रामेश्वर आहे उत्तरेस, कृष्णेमध्ये बेटावरील पै अशा शब्दांमध्ये करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असणारे 5वे लिंग म्हणजे बाजार भोगाव तालुका पन्हाळा येथील कासारी नदी तीरावरील असणारे बाजार भोगावचे ग्रामदैवत स्वयंभू भोगेश्वर. या भोगेश्वर देवाला नवस बोललेले भक्त नवरात्र उत्सवामध्ये सलग 9 दिवस उभे राहून श्री भोगेश्वर देवाची आराधना करतात. भोगेश आहे पश्चिमेस, कटेश आहे वायव्येस, रामेश्वर आहे उत्तरेस, कृष्णेमध्ये बेटावरील पै अशा शब्दांमध्ये करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असणारे 5वे लिंग म्हणजे बाजार भोगाव तालुका पन्हाळा येथील कासारी नदी तीरावर असणारं बाजार भोगावचं ग्रामदैवत स्वयंभू भोगेश्वर. या भोगेश्वर देवाला नवस बोललेले भक्त नवरात्र उत्सवामध्ये सलग 9 दिवस उभे राहून श्री भोगेश्वर देवाची आराधना करतात. घटस्थापना ते जागर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये एकही दिवस खाली न बसता किंवा दोन्ही पाय अंतराळी न करता अतिशय कठोर अशी आराधना करत हे नवस पूर्ण केले जाते. या आराधनेदरम्यान आहार पूर्णपणे वर्ज्य असून सकाळी 1 वाटी आणि संध्याकाळी 1 वाटी तीर्थ घेऊन आराधना केली जाते. कासारी नदीमध्ये तीर्थस्नान करून लोपमुद्रेसह या भोगेश्वर देवाची अगस्ती मुनींनी तपश्चर्या केली आहे अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. तसेच एक गुराखी आपल्या गायी चारण्यासाठी आला असता एका गायीच्या कासेतून आपोआप दुधाची धार पडत असल्याचे त्या गुराख्याच्या लक्षात आले. तेव्हा त्या ठिकाणी खुदाई करून पाहिले असता तेथे महादेवाची पिंड आढळून आली अशी ही आख्यायिका सांगितली जाते. पाटण तालुक्यात सोमवारी रात्री 11:37 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची भूकंप मापन केंद्रावर 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. हा धक्का सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात व सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाटण तालुक्यात सोमवारी रात्री 11:37 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची भूकंप मापन केंद्रावर 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हा धक्का सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 17 किलोमीटर इतकी असून हा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील चांदोली गावाच्या पूर्वेस 7 किलोमीटरवर आणि कोयनापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे.
या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून कोणतीही हानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे. चांदोली परिसरात 2 भूकंप चांदोली तालुका शिराळा वारणा धरण परिसरात सोमवारी रात्री 11:37 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. कर्नाटकातील निपाणी जवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने 5 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 5ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटकातील निपाणीजवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने 5 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 5ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामुळे तवंदी घाटातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या. सध्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे 6पदरीकरणाचे काम सुरू आहे. नेमका वळणावरच अपघात झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळाली. ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यानंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या मोठी होती. गर्दीतून रुग्णवाहिका पुढे सोडताना कसरत करावी लागली. राधानगरी येथे महिलांकरिता होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाडळीच्या रेखा पाटील या होम मिनिस्टर पदाच्या मानकरी ठरल्या, तर द्वितीय क्रमांक राजश्री साठे तर तृतीय क्रमांक पूजा राणे यांनी पटकावला. राधानगरी येथे महिलांकरिता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत पडळीच्या रेखा पाटील या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या, तर द्वितीय क्रमांक राजश्री साठे तर तृतीय क्रमांक पूजा राणे यांनी पटकावला. राधानगरीमधील श्री अंबाबाई देवालय येथे रमेश पोवार व श्वेता पोवार यांच्या संकल्पनेतून गेल्या 2 वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाचा शुभारंभ उमेश पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे निवेदक विवेक मिठारी यांनी महिलांकडून वेगवेगळे गमतीशीर खेळ खेळून घेतले. प्रत्येकी 10 महिलांचा ग्रुप करून त्यामधील विजेत्या महिलांमध्ये अंतिम फेरी घेण्यात आली. तसेच कौलव येथील हास्यसम्राट संभाजी यादव यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसेही देण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाचे संयोजक रमेश पोवार, श्वेता पोवार, उमेश पोवार, अरुणा पोवार, दिगंबर पाटील, जयदीप अतिगरे, पत्रकार विजय बकरे, मिलिंद कांबळे, सुभाष चौगुले, राकेश केरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सागर पोवार, कोंडिबा टिपुगडे, शुभम हुपरीकर, विष्णू इंजर, युवराज सारंग, अमोल कांबळे, पप्पू अंगरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.